पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेमध्ये भाजपचा वाढता हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असा इशारा मवियाच्या नेत्यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना दिलाय। प्रशासनानं वेळेत सुधारणा न केल्यास प्रभाग रचना न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या गट आणि गणांच्या प्रारूप रचनेवर पुणे जिल्ह्यामधून एकूण 217 हरकती दाखल झाल्यात आणि त्यावर तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांचा अहवाल विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांना सादर करण्यात आला। आता विभागीय आयुक्त यावर सुनावणी घेणार आहेत। पुण्याच्या नीरा देवघर धरणग्रस्तांच्या प्रलंबित असलेल्या पुनर्वसनासह हिरडस मावळ खोऱ्यातले रस्ते, शेती, रोजगार असे स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंचक्रोशीतल्या नागरिकांकडून बैठक घेण्यात आली। प्रश्न सोडवण्यासाठी हिरडस मावळ कृती समितीची स्थापना करून अधिकृत नोंदणी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय। इस्रो नासा भेटीसाठी 235 विद्यार्थी मुलाखतीला पात्र ठरलेत। पुणे जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो आणि नासा केंद्रांना भेटीचा हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। पुण्यामध्ये 11वी प्रवेशासाठी ओपन टू ऑल फेरी आता उद्या राबवण्यात येणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे आणि ही फेरी 10वी पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे। पुण्यामध्ये आंबेगाव पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणामध्ये तिघांना अटक करत 4 गुन्हे उघडकीला आणलेले आहेत। आरोपींकडून 2 लाख किमतीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आणि या चौकशीमध्ये त्यांनी आंबेगाव हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। नाशिकमधल्या जिल्हा बँकेला सामोपचार योजनेस चांगला प्रतिसाद मिळतोय। पहिल्या दिवशी 5 थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेतला। एकाच दिवसामध्ये 25 लाखांचं थकीत कर्ज वसूल झालंय। त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं या सामोपचार योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी केलेलं आहे। नाशिकच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं गट गण प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आलाय आणि या आराखड्यावर प्राप्त झालेल्या हरकती विभागीय आयुक्तांकडे सादर केलेल्या आहेत। तर या आराखड्यावर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे आणि यावेळी हरकत घेणाऱ्या व्यक्तींनी उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे। नाशिकमधल्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आढावा बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त आयोगाचे सचिव विशेष कार्यकारी यांची उपस्थिती असणार आहे। तर यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे। नाशिकमध्ये मालेगाव कुत्तागोळीचा हब बनलाय। गेल्या 3 वर्षांमध्ये अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात 109 गुन्हे दाखल झालेत आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी 204 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींकडून 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या ट्रेनची संख्या, मुंबईमध्ये येणाऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येते आणि या सेवा सुविधांसाठी 1100 कोटी रुपये खर्च होणार असल्याचं भारतीय रेल्वेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। नाशिकमध्ये जय भवानी रोडवर बिबट्याचा वावर आढळला। या बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये सुद्धा चित्रित झालाय। तर या बिबट्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे या परिसरात तातडीनं पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यातल्या सावरगावमध्ये महसूल सप्ताह संपन्न झाला। या सप्ताहामध्ये नागरिकांना विविध दाखल्यांचं वाटप केलं आणि त्याचबरोबर घरकुल संदर्भातली कामं, कृषी विभागाची कामं, रेशन कार्ड या संदर्भात प्रशासनाच्या वतीनं समस्यांचं निवारण करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून 24 दिवसांनंतर रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू झाली आहे। या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नारेगावच्या जय भवानी चौकापासून कारवाईला सुरुवात झाली आहे, तर पुलापर्यंत 175 बाधित मालमत्ता पाडण्यात आल्या। राज्यभरातल्या न्यायालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार आहे। न्यायालयांमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी उपलब्ध करण्यात येणार आहेत आणि याबाबत 12 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले।
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये शिस्त येणार आहे। शासनानं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत आणि त्यानुसार समिती दर 3 महिन्यांनी कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे। तर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा 10% कामाची पाहणी करावी लागणार आहे। यामध्ये कामाचा दर्जा आणि पारदर्शकता यावर लक्ष दिलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहानूरवाडी दर्गा परिसरात एक एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आणि त्यामुळे एटीएम मशीन आणि केबिनमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नुकसान झालं। या प्रकरणामध्ये 4 अज्ञात आरोपींविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, तर पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणाच्या मुख्य गेटमधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय। जायकवाडी धरणामध्ये केवळ 1600 क्युसेकनं आवक सुरू आहे, तर उजव्या कालव्यातून 1200 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। ठीक आहे।